हुकुमाची राणी ही या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं की राणीला पार्टीमध्ये जाता येऊ नये म्हणून उर्मिला तिच्या चहामध्ये जमाल गोटा देण्याचा प्लॅन करते. पण तिचा प्लॅन सक्सेसफुल होणार इतक्यातच एका किड्यामुळे तिथे गोंधळ होतो आणि सगळे चहाचे ग्लास मिक्स होतात. त्या गडबडीत जमाल गोटा मिक्स केलेला ग्लास उर्मिलाच्याच वाट्याला येतो आणि तिचा प्लॅन तिच्यावरतीच उलटतो. इथे राणी आबांना सांगते की ती पार्टीला जाणार नाही. इंद्रजित सरसोबत सगळी मोठी लोकं असतील. माझ्यामुळे काही गडबड झाली तर इंद्रजित सरांना ते आवडणार नाही. तिला घाबरलेलं पाहून आबा तिचं मनोबल वाढवतात आणि चिकूला बोलवतात आणि राणीला पार्टीसाठी तयार करायला सांगतात. दुसरीकडे बदला घेण्यासाठी उर्मिला मालती मॅडमसोबत दुसरा प्लॅन करते आणि पार्टीमध्ये राणीचा अपमान करण्याच्या तयारीला लागते. तर इकडे चिकू राणीला पार्टीसाठी तयार करून खाली घेऊन येते. तितक्यात इंद्रजितची एंट्री होते. त्यावर आबा म्हणतात, वेळेवर आलास, लवकर तयार हो, तुम्हाला जायचं आहे ना. त्यावर इंद्रजित थोडा गोंधळतो. तेव्हा त्याला समजते की राणीने पार्टीचा प्लॅन कॅन्सल केलाच नाही आहे. जेव्हा राणी इंद्रजित समोर येते तेव्हा तिला पाहून तो भारावून जातो. त्यावर चिकू त्याला हळूच टोमणा मारते आणि आता पार्टीसाठी सगळे जायला निघतात. पण तितक्यात मालती तिथे येते आणि ती अपचक घेते. राणीने पार्टीला जायचं नाही असं सांगते. पण आबा आपल्या निर्णयावरती ठाम राहून राणीला पार्टीला पाठवतात. पार्टीमध्ये पोहोचल्यावर सर्व लोक इंद्रजितच्या कामाचे कौतुक करत असतात. त्यानंतर तिथेच इंद्रजितला त्याच्या पत्नीची ओळख करायला सांगतात. त्यावर इंद्रजित फक्त अर्धवट ओळख करून देतो आणि तिथल्या बायका ती काहीही करत नाही का असा प्रश्न करतात. त्यावर राणी सांगते की ती सध्या लॉमध्ये शिक्षण घेत आहे आणि लायसन मिळाल्यावर ती लॉयर म्हणून कामही करणार आहे आणि अशा प्रकारे ती स्वतःचा आणि इंद्रजितचा मान राखते. पुढील भागामध्ये काय होईल यासाठी फॉलो करा मराठी फिल्म फॅक्टरीला.